ओके, आता आपण तेल तापत ठेवलं आहे. हे मोहरीचं तेल आपण वापरतोय. आणि ही मिरची मी इथे कट करून घेतली आहे. इथे काढला आहे कढीपत्ता, लिंबू आणि यामध्ये मी काढलं आहे अद्रक, लसूण आणि कोकोनट. सो मी काहीतरी इनोव्हेशन करणार आहे आता मिरचीसोबतची. ही माझी युनिक मिरची रेसिपी आहे. ओके, आता आपण टाकणार आहोत मोहरी आणि जिरं. आणि थोडीशी ही मिरची आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. सो आपण ही मिरची यामध्ये टाकून घेऊ. कारण त्याची टेस्ट मस्त ते लोक वाईट. ओके ओके, आता आपण हे काढून घेऊया. खूप आवाज येतोय. वाव, त्याच्यामध्ये मॉइश्चर त्याचं थोडं आलं आहे ना, त्यामुळे त्याचं तडतड करते मिरची. आय थिंक दिस शेक्स वाटतं. झालंय नाही झालं, पण मला असं मला वाटतंय वाटतंय की तू आता जर बाकीचे आयटम टाक ते होऊन जाईल वाफेमध्ये, कारण जर तुम्ही चाललंय आता त्यासाठी गॅस कमी केलाय. ओके, जळाली होती. ती शिजली आहे. करंट राहू दे ना, त्याला काय ओके, शिजवायचं. आता याला पण थोडं साईडला घेऊन घेऊ, म्हणजे मिरचीला. आणि फक्त जो तेलवाला एरिया शोधू. ओके, इथे ऑइल आहे, त्यामध्ये आपण टाकून देऊ हा कढीपत्ता. ओके, कढीपत्ता, मेन इन्ग्रेडियंट हिंग. असं मस्त केवढं मोठं हिंग टाकायचं, छान. अँड देन अगेन सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट, हे अद्रक, लसूण आणि कोकोनटची पेस्ट. जसं की पेस्ट टाकून नाही देऊ. का एवढं स्लो केलं. हळद टाकायची. आणि अगेन वन मोर मेन इन्ग्रेडियंट इज मीठ. हे अजिबात नाही विसरायचं. मीठ. तिखट मिरची तर तिखट असणार ना, तुला एवढं तिखट चालेल का? नाही, थोडं ब्लॅक पेपर टाकू शकते तू. नको, नंतर तू हुसहुस करशील. पण शेंगदाणे कूट वगैरे काही नाही टाकलेलं ना तू. आणि हे टाकायचं लिंबू. लिंबाने खूप मस्त टेस्ट येते. ओके, डन. केलं मी. Whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the ओके, तर आम्ही बनवला आहे हा पनीर सोयाबीन पुलाव. आणि त्याच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणून आहे ही मिरची. आता बघूया आपण रोहितची रिॲक्शन. रोहितला आवडते आहे की नाही मी जे काय बनवलंय ते. करू काय ट्राय? आधी काय ट्राय करू? येस. पुलाव. भाई ती मिरची नाही का चीज बनली ती. काय तिखट cheese नाही, असं बनली? खट्ट वाटते. असं वाटते चिंचेचं काहीतरी बनवलेलं आहे तू, किंवा कैरीचं. कसं काय तिला एवढा खट्ट बनवलाय? सुपर लेमन टाकलंय मी. म्हणजे सुपर्ब लागते ना, असं सांग की मग सुपर्ब लागते. एकदम क्लासिक लागते डिश. ओके, बनवत जातो अशी नक्की वीकली वन्स. विकली वन्स. एक नंबर बनली. थँक्यू. ट्राय कर तू आता. व्हॉट अ रिॲक्शन. भावांनो, तुम्ही माझे एक्सप्रेशन बहिणींनो बहिणींनो पण, कारण सगळ्या बहिणी आहे माझ्या ही सोडून. जो गुड. बनलाय पुलाव, पनीर सोयाबीन आणि त्यात थोडेसे जे टाकलेले ते काय म्हणतात त्याला, कॉर्न कच्च्या, आणि त्यासोबत ती मिरची. सुपर्ब, एक नंबर बनवली माझ्या बायकोनी. फर्स्ट टाइम बनवली पण क्लास. तर तुम्हाला जर अशा रेसिपी शिकायच्या असतील आणि माझे एक्सप्रेशन बघण्यात जर तुम्हाला खरोखर इंटरेस्ट असेल, खरे तर एक्सप्रेशन, खोटे ह्या एक्सप्रेशन. चॅनलला तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि